महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बातमी संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। समान शिक्षण हक्क प्रत्येकाचा हा नारा देत हल्लाबोल युवा विचार मंचतर्फे राज्यात एका मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जाहीर पत्रकार परिषद पार पडली, ज्यामध्ये विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र केशवराजे बनसोड भोसले यांनी आंदोलनाची अधिकृत भूमिका मांडली आणि प्रेस किटचे प्रकाशन केले। हे आंदोलन शासन विरोधात नसून संविधानाच्या चौकटीत राहून नागरिकांच्या हक्कासाठी शासनाला केलेले एक विवेकपूर्ण आवाहन आहे, असे बनसोड यांनी स्पष्ट केले। सत्यासाठी आवाज आणि न्यायासाठी संघर्ष या भूमिकेसह हे आंदोलन आता गती घेणार आहे। मायबाप सरकारने हे मान्य करावं। आम्ही विश्वास संघर्षावर नाही तर विधायक चर्चेवर ठेवतो। त्याच्यामुळे आपण चर्चा केली तरी चालेल। आपण आपल्या बाकीचे जे काही मंत्रिमंडळ आहे, बाकीचे जे सचिव त्यांच्याशी चर्चा करून शेवटचा निर्णय घेतला आणि तो आम्हाला कळवा। अतिशय आनंद होईल। फक्त उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नका। शासनाने जो GR काढला होता 8 जुलै 2024 त्या GR मध्ये OBC, SC/BC आणि EWS यांच्यामधले जे नॉन क्रिमिलियर आहेत, EWS नॉन क्रिमिलियर नाही, तर ह्या तीनही प्रवर्गातील मुलींना 50% शिक्षणामध्ये सवलत होती। शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क ते शासन भरतं। ह्या GR नुसार काय केलं त्यांनी, त्या GR नुसार त्यांनी मुलींसाठी 50%च्या ऐवजी 100% शुल्काची पूर्तता शासन करते। म्हणजे ॲज गुड ॲज ते मोफत शिक्षण मुलींसाठी। पण आमचं म्हणणं आहे की मुलींमध्ये मुलांमध्ये भेद करा, मुलींसाठी अतिरिक्त द्यायला पाहिजे, त्याला आमचा सपोर्ट आहे आणि ते मुलींना मिळालं म्हणूनच आम्ही पुढची विस्तारित मागणी करतो। कारण शासनाने मुलींना दिलं नसतं म्हणूनच ते मुलींप्रमाणे द्या। तर शासनाने 50% काम केले, आमचं फक्त म्हणणं 50%ला का थांबला तुम्ही? 50% उरलेलं पण कम्प्लीट करा। कारण मुलगी असो की मुलगा असो, गरिबी जात बघत नाही, गरिबी लिंग बघत नाही, गरिबी धर्म बघत नाही, गरिबीच असते। आज शेतकऱ्याला ज्यावेळेस जे शेतकरी असेल त्याला त्या मुलाचं ॲडमिशन घेण्याचा कालावधी हा जून जुलैचाच असतो, त्याच्या पेरणीचा कालावधी जून जुलैचा असतो। त्या शेतकऱ्याला मी बियाणं घेऊ, मी खतं घेऊ, तर मी मुलाच्या शिक्षणाची फीस घेऊ, हा प्रश्न काय आहे? माझं म्हणणं आहे की हे आर्थिक तत्वावरचा विचार कसे 8 लाखाची खाली उत्पन्न करून तुम्ही देत आहे, तर ते सगळ्यांसाठी करावं। मुलींप्रमाणे मुलांनाही 100% फीस जी असेल त्याची करावी। आता मुलींसाठी जे केलं, दुसरी मागणी त्याच्याकडे दुसरी मागणी अशी की मुलींसाठी तुम्ही जे केलं ते मुलांसाठी करत असताना मुलींना अजून हे वेगळे भार हे जसे खासगी महाविद्यालय असतात, त्याच्यामध्ये समजा MBBS महाविद्यालय त्याचे 8 लाख फीस, 8 लाखामध्ये 10%, 8 लाख शासन देतो मुलींसाठी, 4 लाख मुलांसाठी। आता नवीन जरी ही घोषणा केली शासन तर 8 लाख मुलांसाठी देईल, आनंदाचा। पण त्याच्यामध्ये 10% ते कॉलेजेस जे आहे ते डेव्हलपमेंट फीस मागतात, विकास नाही, आणि शासन म्हणतो तो तुम्ही भरा। म्हणजे 8 लाखाला झाला 80,000। आता यातली यंदाची मेक अशी आहे की 80,000 ज्यावेळेस तुम्हाला भरायचे आणि एखाद्याकडे 80,000 भरायचे नसेल तर तो म्हणजे ती मुलगी जरी असेल आणि तरी 100% 8 लाख तिला शासन देऊ लागलं तर त्याच्याकडे 80,000 भरायला नाहीये, तिला त्या घेता येईल का त्या कॉलेजला? नाही घेता। म्हणजे शासनाच्या धोरणाने अतिवंचित जो आहे तोच वंचित राहू लागला। ज्याच्याकडे 80 त्याला वेल आहे सगळं, ज्याच्याकडे 80 पण नाही त्याचं काय? आमचा प्रश्न आहे की शासनाने त्याचाही विचार करावा की जो डेव्हलपमेंट फीस असेल ती शासनाने भरावी, जे काही कॉलेजेसची असेल। आणि तिसरी मागणी आमची की कोणत्याही स्वरूपाचं शुल्क कोणत्याही नावाखाली असेल, कोणत्याही शीर्षकाखाली असेल, की कोणत्याही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मागू नये। जर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट आहे शासनाचं, जर तुमच्याकडे SC/BCचं आहे, जर तुमच्याकडे OBCचं आहे, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, याचा अर्थ तुम्ही सगळ्या याची बाबींची पूर्तता केली। त्यामुळे नव्यानं काही तपासायची गरज नाही। आणि ही जे काय म्हणतात एक प्रकारची वसुली डेव्हलपमेंट फीसमध्ये होती तर तिलाही हे अंतरिम ही आमची। त्याच्यानंतर मागण्या जर मान्य झाल्या नाही, त्याच्याबरोबरच्या मागणी फक्त एका पक्क्यात सांगतो की बस सुविधा मोफत करायची, KG2 आणि NCR पहिलीपासून 12वी पर्यंत लागू करायची, या आपल्या मागण्या जोडून आणल्या। आता मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, मी पहिल्यांदा पण सांगितलं
की हल्लाबोल युवा संघटन जे आहे, तर हल्लाबोल युवा संघटनची पद्धत अशी आहे की आम्ही याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे संविधान. आमचा विश्वास आहे संविधानावर, आमचा विश्वास आहे अहिंसक मार्गावर, आमचा विश्वास आहे म्हणजे काही विघातक कृत्य करण्यापेक्षा विधायक चर्चा करण्यावर. म्हणून आम्ही शासनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, राज्यपाल आणि जे सचिव आहेत यांना आम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये आमच्या मागण्यांची स्पष्टता आहे, त्यामध्ये त्या मागण्या का गरजेच्या आहे त्याची स्पष्टता आहे. त्या मागण्याला घटनेचं अधिष्ठान कसं आहे, घटनेच्या कोणत्या कारणानुसार त्या मागण्या योग्य तुम्हाला त्याची पूर्तता करता येऊ शकते हे पण आम्ही दिलेलं आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आम्ही अशी विनंती केली की 24 जुलैपर्यंत तुम्ही याच्यावर निर्णय द्यावा, कारण आता सध्या प्रवेश चालू आहे, एकदा पुन्हा मग हे वर्ष जाईल. 24 जुलैपर्यंत जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर त्याच्यानंतर आमरण उपोषण सुरुवात करण्यात येईल. हे आमरण उपोषण हे वैयक्तिक स्वरूपात, म्हणजे वैयक्तिक म्हणजे मी एकटा आमरण उपोषणाला बसणार, साखळी वगैरे नाही येणार. आणि मी इथंच मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्या शासनाला सांगतो की मी ह्या आमरण उपोषण करत असताना हे 100% इन कॅमेरा उपोषण मी कुठंच मी इथून तिथून जाणार नाही. म्हणजे कोणती तुम्हाला शंका कुशंका नको. स्थळ त्याचं क्रांतीचं छत्रपती संभाजी मायबाप सरकारने हे मान्य करावं. आम्ही विश्वास संघर्षावर नाही तर विधायक चर्चेवर ठेवतो. त्याच्यामुळे आपण चर्चा करली तरी चालेल. आपण आपल्या बाकीचे जे काही मंत्रिमंडळ आहे, बाकीचे जे सचिव त्यांच्याशी चर्चा करून शेवटचा मी निर्णय घेतला आणि तो आम्हाला कळवा. अतिशय आनंद होईल. फक्त उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नका.